सर तुम्ही आता सांगितलं की 125 प्लस AI टूल्स तुम्ही याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि सर आपण पण बोललात की आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं काम जोरदार सुरूच आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पण आपल्याला ग्रामीण भागापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. तर त्या दृष्टीने आता सध्या कसे प्रयत्न चालू आहेत तुमचे? आणि दुसरं मला हे पण विचारायचं त्यासोबत की या कोर्स बद्दल पण थोडीशी माहिती द्या की कालावधी किती असेल किंवा ह्याला काही वयोमर्यादा आहे का, काय आहे, या पण गोष्टी थोड्याशा सांगितल्या तर. हा जो कोर्स आहे हा रोज त्या विद्यार्थ्यांनी 3 महिन्याचा कोर्स आहे. रोज 2 तास सेंटरवरती येऊन, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो विद्यार्थी जिथे राहतो त्याच्या अगदी जवळचं MSCITचं जे सेंटर आहे, ज्याला आपण MSCIT ALC असं म्हणतो, ऑथराइज लर्निंग सेंटर, तिथे जाऊन त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. त्याला लगेच एक लॉग इन ID पासवर्ड मिळतो. तो तिथे सेल्फ लर्निंग किंवा स्वशिक्षणाचा अनुभव घेऊ शकतो. प्लस तिथे एक लर्निंग फॅसिलिटेटर असतात. त्यामुळे 3 महिने रोज 2 तास त्यांनी सेंटरवरती यायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि शेवटी MSBTची एक फायनल एक्झामिनेशन होते. प्लस त्याला त्याच्या ॲपवरती एक ई-बुक दिलं जातं. त्याचा 144 आवर्सचा कोर्स आहे, पण रोज 2 तास त्यांनी सेंटरवरती येऊन 2 तास त्यांनी शिकणं अपेक्षित आहे. आणि शेवटी एक फायनल एक्झाम होते आणि इंटरनल एक्झाम त्याची सेंटरवरतीच होते, तिथे तो शिकतो. याच्यामध्ये इवन आपण CCTP म्हणजे टायपिंगचा पण समावेश केलेला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला मराठी टायपिंगचा पण एक पूर्ण अनुभव आपण याच्यामध्ये देतो. त्यामुळे कम्प्युटर टायपिंग ही पण एक महत्त्वाची स्किल आहे, ती पण त्याला सेंटरवरती मिळते. दुसरं असं तुम्ही ग्रामीण भागाबद्दल विचारलं, मी ऑलरेडी ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेलो आहे. कारण आता पूर्वी विद्यार्थ्याला शहरात येऊन शिकावं लागत होतं, त्या गोष्टी आता होत नाही आहे. ऑलमोस्ट जास्तीत जास्त एक 5 ते 10 किलोमीटर प्रवास करून त्याला कुठेही सेंटर आता अवेलेबल आहे. आपण फॉर एक्झाम्पल जिल्ह्याचं जर घ्यायचं तर सातारा जिल्ह्यात 170 सेंटर्स आहे वेगवेगळ्या भागात, ग्रामीण, शहरी, इवन नगरपालिकेच्या क्षेत्रात. तसं तिन्ही जिल्ह्यात भरपूर सेंटर आहे. म्हणजे मुलांना जास्तीत जास्त एक 5 ते 10 किलोमीटर प्रवास केला तरी त्याला सेंटर अवेलेबल आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या ट्रेनिंगचं जे आम्ही ज्या ट्रेनरकडून मुलांना शिक्षण देतो, त्यांच्या परीक्षा घेतलेल्या असतात, त्यांच्या अपडेटेड त्यांना नॉलेज दिलेलं असतं, त्या अनुषंगाने ते पुढं डिलिव्हर करतात. म्हणजे जेणेकरून ज्या अपडेटेड तुम्ही म्हणले ना, त्या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याची आम्ही काळजी करतो.